आज 29 डिसेंबर 2025 सोन्याच्या दरात मोठा बदल झाला, पण हा बदल सर्वसामान्यांना परवडणारा अजिबात नाही. ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली फक्त त्याच लोकांचा फायदा होताना दिसत आहे, असं चित्र आहे. सोने व चांदीच्या दराने आज सर्व रेकॉर्ड मोडीत काढले, ज्यामुळे छोट्या ग्राहकांची झोप उडाली. कारण लग्न सराई तोंडावर आहे. सोने चांदीच्या या प्रचंड वाढत्या दराने अनेकांचे स्वप्ने भंगलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सोन्याचे दर 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सुमारे रुपये 1,41,320 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सुमारे 1,29,450, ज्यात पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर शहरानुसार थोडेफार बदल आहेत. 24 कॅरेट सोने रुपये 14,132 रुपये ग्रॅमच्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोने रुपये 12,945. आणि धक्कादायक बाब म्हणजे चांदीचे दर विचारूच नका, कारण चांदीने अशी उडी टाकली की डोक्यावर हात ठेवायची पाळी आली. आज 29 डिसेंबर महाराष्ट्रात चांदीचा रेट हा 251 रुपये ग्रॅमसह 2,51,000 प्रति किलो इतकी ऐतिहासिक दरवाढ झाली आहे. या लक्षणीय वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे जगातील अनेक देशातील मध्यवर्ती बँका भरभरून सोनं विकत घेत आहेत. म्हणजेच मध्यवर्ती बँकाकडून अति प्रमाणात सोने खरेदी चालू आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडण्याचं हे एक मुख्य कारण आहे. भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत, ज्याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर किंवा शेअर बाजारात अस्थिरता निर्माण होते, तेव्हा तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्या चांदीकडे वळतात. या व्यतिरिक्त अमेरिकन डॉलरमध्ये होणारे चढउतार हे देखील एक मोठं कारण आहे. 2026च्या सुरुवातीच्या महिन्यात छोट्या ग्राहकांना खूप काही अपेक्षा होत्या. सोने चांदीच्या दरात घसरण होईल, काहीतरीच बदल होईल अशी आशा त्यांना होती. म्हणूनच सामान्य व्यक्ती सोने चांदीच्या न्यू अपडेटवर नजर ठेवून होता. पण हे शक्य नाही, तर त्या उलट आहे. कारण भारतातील सराफा व्यापाऱ्यांनी तसेच मुख्य तज्ज्ञांनी अशी प्रतिक्रिया दिली की 2026च्या सुरुवातीला हा आकडा कमी न होता प्रचंड वाढू शकतो. सोनं 1.5 लाख रुपयांचा आकडा पार करू शकतो. आणि सामान्य ग्राहकांना धक्का देणारी बाब म्हणजे डिसेंबरच्या केवळ 1 महिन्यात चांदीच्या दरात प्रति किलो 26,000 रुपयांची वाढ झालेली, तर सोन्याच्या भावात 7,000 रुपयांची ऐतिहासिक वाढ झालेली पाहायला मिळाली. तर मग नवीन वर्षी हा आकडा कमी कसा होऊ शकतो, हा विचार करायचा प्रश्न आहे. 2025 हा वर्ष सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी निराशादायक राहिलं, पण आता 2026 मध्येही परिस्थिती अशीच राहील असं सराफा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. जोपर्यंत जागतिक परिस्थिती स्थिर नाही, हे चित्र बदलणार नाही. 1 जानेवारी 2026 रोजी सोन्याचा 24 कॅरेट प्रति 10 ग्राम रेट हा 1,42,000 असू शकतं. तसंच 22 कॅरेट दर हा 1,30,500 रुपयांच्या जवळ. चांदी थेट प्रति किलो 2,52,300 रुपयावर जाण्याची 100% खात्री आहे. तर सोने चांदीच्या अचूक दरांसाठी व इतर महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.